माय माऊली नमस्कार. विविध कथासार ग्रंथमधून महान ग्रंथ जैमिनी अश्वमेध कथासार भाग 29 अभिवाचन करत आहे. श्रवण केले तर प्रतिक्रियेत हरी हरे राम हरे कृष्ण लिहा. अध्याय 90. दुशिलेची शरणागती. पुढे धर्मराजाचे ते श्यामकर्ण वारू जयद्रथाच्या नगरात प्रवेश करते झाले. त्यांच्या पुत्रांनी ती वार्ता त्यांच्या दूताकडून जेव्हा ऐकली तेव्हा त्यांना पार्थाचे अतिशय भय वाटले. त्यांची आई दुशिला हिला ते वृत्त कळताच ती अगोदरच कृष्णाला शरण गेली. तेव्हा तिला कृष्णाने अभय वचन देऊन अतिशयच प्रेमाने वागवले. तिचे मुलगे त्यावेळी केवळ पार्थाच्या भयाने मेले. त्यात पार्थाचा तसा काहीच अपराध नव्हता. त्याबद्दल पार्थ तिला 1,00,000 अश्वगज देण्याला तयार झाला. पण मातेचे हृदय अशा दिल्या जाणाऱ्या ऐहिक मोबदल्याने कसे शांत व्हावे बरे. तिने मातृत्वाच्या प्रेमाने आपल्या मृतपुत्रांना परत जिवंत करण्यासाठी कृष्णाचे पाय घट्ट धरून त्यांची अंतकरणापासून प्रार्थना केली. श्रीकृष्णाने जीवनकला देऊन त्या मेलेल्या जयद्रथ पुत्रांना जिवंत केले. पार्थाने जयद्रथ पत्नी दुशिलेस भगिनी म्हणून तिच्या पुत्रांना भाचे म्हणून गौरव करून संतुष्ट केले. पुढे त्या सर्वांना अश्वमेधाकरिता आपल्याबरोबर घेऊन पार्थ हस्तिनापुराकडे वळला. प्रथम श्रीकृष्ण एकटाच पुढे हस्तिनापुरास गेला. त्याने अर्जुनास रात्रीच्या समयी दीपोत्सवात नगर प्रवेश करण्यास आवर्जून सांगितले. नंतर कृष्णाने हस्तिनापुरात जाताच दिग्विजयी पार्थाच्या अतिशयच उत्तम अशा स्वागताची तयारी फार मोठ्या प्रमाणात करविली. उत्तमोत्तम अशा सजविलेल्या हत्तीनीवर आरूढ झालेल्या लक्ष लक्ष कुमारिकांकडून दुर्वाक्षता दिग्विजयी पार्थावर त्याच्याबरोबर असलेल्या इतर महारथ्यांवर टाकविल्या. हा स्वागत समारंभ म्हणजे लवकरच पूर्ण होणाऱ्या अश्वमेध यज्ञाच्या सोहळ्याची प्रस्तावना होय. मग धर्मराजाने अतिशय आनंदाने एक मोठा मंडप बांधून सभा भरविली. त्या सभेमध्ये असलेल्या श्रोत्यांपुढे कृष्णाने स्वमुखाद्वारे दिग्विजयाचे जे वर्णन केले ते खरोखर अपूर्ण होय. श्रीकृष्णाला सारेच जण अवतारी पुरुष म्हणतात ते उगीच नाही. राजा सर्व जगात पटेल असा समारोप त्यावेळी जसा अगदी शानदारपणाने झाला तो जसाचा तसा मी तुला सांगतो ते तू ऐक. अध्याय 91 ते 93. कृष्णाने दिग्विजयाचे केलेले वर्णन, अश्वपूजा व समारोप. श्रीकृष्ण त्या अमूल्य अशा विविध रत्नांनी जडविलेल्या आणि अतिशय देदीप्यमान उच्चासनावर बसून तेथे उपस्थित असलेल्या 1,60,000 प्रेक्षकांना पार्थाने पराक्रमाने केलेल्या दिग्विजयाचे वर्णन करून सांगत होता. त्यावेळी बोलताना तो म्हणाला, श्रीवेद व्यासादिक ऋषीमुनी, भारतवर्षाचा सम्राट, धर्मराजाधिराजा, प्रख्यात गदाधारी असे बलराम दादा, भीमसेन, मातुश्री, देवकी, कुंती, महानपतिव्रता द्रौपदी, समस्त नागरिक जन हो, आता या सभेत महर्षी श्री व्यासांच्या इतरांच्या आग्रहावरून मी पार्थाच्या नुकत्याच पूर्ण झालेल्या यशस्वी दिग्विजयाचे साकल्याने पण यथाप्रमाणे वर्णन करतो. ते तुम्ही सर्वजण शांत चित्ताने ऐका. एक एक महायुद्ध घेतले तरी तेवढ्यापुरते ते वास्तव महत्वाचे वाटते, पण जास्त चिकित्सक बुद्धीने त्याच्या खूप खोलात जाता येते. त्या योगेमुळे हेतू बाजूला राहून महायुद्धाने नसल्या कलागती उत्पन्न होतात व एका महायुद्धातून दुसरे महायुद्ध निघून केवळ यशाने भटकलेल्या अहंकारी वीरांच्या असत्य आलापांनी करोडो माणसांची राखरांगोळी उडत असताना दिसते. आता हेच पाहणा, येथे अनुशाल्व, हंसध्वज, सिंहध्वज, मयूरकेतू, चंद्रहास इत्यादी अतिरथी महारथी अत्यंत प्रतापशाली राजे आज आपल्या सभेत बसलेले आहेत. यांचा आम्ही खरोखरच पराभव करू शकतो का? तर मुळीच नाही. तरीही आम्ही प्रचंड महायुद्धे झुंजवून आम्ही पांडव सखे दिग्विजयात यश मिळवून येथे परत येऊन आनंदाने जमलो. हे महारथी आम्हास प्रत्यक्ष युद्धात विजय मिळवून देऊन येथे आले आहे. धर्मराजाच्या श्यामकर्ण अश्वाच्या रक्षणाचा प्रमुख असलेल्या पार्थास मिळालेल्या दिग्विजयातील यशाचे पुष्कळ श्रेय त्यांचे आहे. हे जर आम्ही ना कबूल करू लागलो तर तो त्यांच्यावर मोठा अन्याय होईल. तसेच हे बकदा लभ्य मुनी, व्यासमुनी, त्यांचे जमिनीआदी शिष्य यांचा अपरंपार लाभलेल्या कृपेशिवाय धर्मराजाला देखील इकडली काडी तिकडे मुळी सुद्धा करता आली नसते.
कारण ऋषीमुनी वचने ही सद्धर्म सत्यतेने दाखवितात. आमच्या प्रचंड यशात बकदालभ्य ऋषींना विश्वकल्याण दिसते. नाहीतर आज आम्ही शत्रूंना, उद्या परत शत्रू आम्हाल अमादिकांनी खाऊन टाकून संपूर्ण मानवजातच नष्ट व्हायची. म्हणून आता ह्या दिग्विजयांचा मूळ हेतू काय होता, त्याचा आधार कसा होता, म्हणे इकडे आपण वळूया. या दिग्विजय धर्मराजाच्या अश्वमेधाच्या विधीत सांगितल्याप्रमाणे आता पूर्ण झाला आहे. अश्वमेध यज्ञ करण्याचे कारण म्हणजे भारतीय युद्धात जो गोत्रजवध झाला त्याचे निरसन करून धर्मराजाच्या मनाला शांती समाधान प्राप्त होण्यासाठी श्री व्यासांनी सांगितल्यावरून जो केला आहे. वरवर पाहणाऱ्याला असे वाटते की एका सम्राटाला अप्तवधाबद्दल मनामधून अतिशय दुःख होते. त्याचे निरसन यज्ञामधील लाखो जीवांच्या हवनाने शेवटी शामकर्णाच्या हत्येने होणार. म्हणजे शिळ्या रक्ताचे डाग ताज्या रक्ताने घालवण्याचा पापी उपाय करण्यासारखेच. मानवाचा अतिशय निर्घुण संहार करणारी महायुद्धे बंद पाडायला तशाच प्रकारची नवी महायुद्धे झुंजवायची ही विचार मलिकाच अत्यंत चुकीची रक्तकलांकित होय. पण आपण जर आता अतिशय खोल विचार केला तर श्री व्यासांनी सांगितलेला उपाय कितीतरी रास्त आहे हे आपणास अगदी मनोमन पटेल. धर्मराज कोणत्या प्रकारचा आणि किती श्रेष्ठ कोटीचा महात्मा आहे हे मी तुम्हाला आता नव्याने सांगायला हवे काय बरे. आपले बंधू कौरवांशी झालेले भारतीय युद्ध सुरू करतानाच त्याला हा विषाद झाला होता. त्याने सुयोध नादिकांना किती किती वेळा पुन्हा पुन्हा विनविले होते. पण जेथे केवळ मुठभर लोकांच्या हिताकरताच प्रचंड साम्राज्य वाढविले आणि अखिल मानवजातीचे सद्धर्म पालनाने कोटी कल्याण करण्याकरिता साम्राज्य सत्ता चालविणे इतका सुयोधन धर्माच्या हेतूतच मूळ फरक होता. तेव्हा निरुपाय म्हणून शेवटी जेथे तेथे यादवी माजविल्याशिवाय गत्यंतरच उरलेले नव्हते. पण झाले ते होऊन गेले. तरी आप्तवधाचे भय प्रत्यक्ष आप्तवध यात खूप फरक. तरी धर्माच्या मनातील भावना व्यक्तिवाचक होत्या. अनेक महायुद्धे झुंजविणारा अश्वमेध करविला यातला दिसणारा हेतू धर्माच्या मनाला बरे वाटावे हा वरवरचा होय. पण त्यामागचा खरा हेतू आपण नीट विचार करून पाहिल्यास लोककल्याणाचा होता असे आपणास दिसून येईल. प्रभू रामचंद्राच्या वेळी केलेला त्यांचा अश्वमेध हीच अश्वमेधाची पूर्वावृत्ती होती. आता युद्धापायी अतोनात रक्तपात होतो हे खरे, पण फुकटचे मिळालेले फळ किती काळ टिकेल हो. जसे फळ तसे मोल द्यावे लागते. या विजयाची किंमत म्हणजे पार्थाला अनेकदा काळमुखी जावे लागते. त्याला आपले अज्ञान केवढे तरी भयंकर आहे हे महादैत्य राजा दुदुंबी आणि चंद्रमौळीने त्याला दाखविले. चंद्रहास मयूरकेतूने त्याची भक्ती किती कितीहीन आहे ही दाखवली. मांत्रिक सिद्धीबरोबर तांत्रिक यंत्रशक्ती पाहिजे हेही पार्थ मोठ्या प्रमाणात या युद्ध प्रसंगामधूनच शिकला. मिश्र विवाहांचे रहस्य प्रयोग हे पार्थाला नव्याने वेगळ्या प्रकारे याच प्रसंगामधून कळले. प्रचंड बुद्धिमत्ता, युद्धशक्ती, देवशक्ती, भक्ती यांचे जळाळते वैभव म्हणजे आर्य धर्माचा प्रसार आणि मानवजातीचे कल्याण हे सिद्ध झाले. अशाच प्रकारचा प्रसार पूर्वी सूर्यवंशाने केला, आज सोमवंश करीत राहिला. दाता तथा पूर्वमकल्पयत या महर्षी विश्वामित्राच्या सुक्तीनुसार जीवसृष्टी मानवसृष्टी दोघांच्या मधील प्रसार धर्म वधीर विष्णू असतो. पृथ्वीवर जरी एक राष्ट्रसभा झाली तरी विश्वात अनेक ग्रह उपग्रह आहेत. त्यातही सद्धर्म प्रसार झाला पाहिजे. त्या दृष्टीने अणुशाल्वाच्या शामकर्ण वारूच्या प्राप्तीबद्दलच्या युद्धापासून दुशलेच्या शरणागतीपर्यंतच्या महायुद्धात सर्व रथी महारथींचे थोर कार्य घडलेले आहे. धर्माचा अश्वमेध असे नुसते नावापुरतेच म्हणायचे. वास्तविक पाहता सगळ्यांनाच अश्वमेध होय. हा अश्वमेध होय. क्षत्रियांच्या युद्ध प्रियतेचे रहस्य सदुपयोग आता मी वेगळा सांगायला हवा काय. शेवटी मागे अश्व हननाची तक्रार राहिली. सज्जनांनो, आपल्याकडे पूजेची मूर्ती वेगळी असते, विसर्जनाची मूर्ती वेगळी असते. तुम्हाला माहिती आहे, आपण ज्यावेळेस गणपती बसवतो त्यावेळेस मोठी मूर्ती छोटी मूर्ती किंवा देवी बसवतो तरी छोटी मूर्ती मोठी मूर्ती.
कानबाई जरी असली तरी आपण कानबाई गळ्यात चांदीची घालतोय आणि विसर्जन करताना नारळ करतोय. हे वेगवेगळे सांगायला हवे काय बरे? पशु हत्या ऋषीमुनी सुद्धा कधीच करीत नाहीत. बळी देणे हा तसा एक त्यागाचा प्रकार, पण त्यागातच सुद्धा हत्या नको. त्यामागचे मूळ रूप सुख वर्णन करणे होय. आता मी येथे पराक्रम करून आलेल्या, सदिच्छा देण्यासाठी जमलेल्या सर्व राजेबंधूंचे, सैनिक वीरांचे सानंद स्वागत करण्यास धर्मास परवानगी देतो आहे. श्रीकृष्णाच्या मधासारख्या गोड वाणीने अगोदरच सारी सभा खुश होऊन गेली होती. मग धर्मराजाने असत तसत प्रत्येकाचे नाव घेऊन उत्साहानेच यथोचित स्वागत केले. त्यामुळे सर्वांना मनापासून अतिशय आनंद झाला. सर्वजणांनी धर्माची, कृष्णाची तोंडभर भरून मनापासून स्तुती केली. दीक्षा घेतलेल्या धर्माने द्रौपदीने अश्वमेधासाठी मांडव उभारला. वशिष्ठाधिकाने आपली भूमिका साधली. त्यात कुंडे साधली. वशिष्ठ, वामदेव, गौतम, अत्री, पराशर, जगद अग्नी, भारद्वाज इत्यादी थोर ऋषी आचार्यांनी ऋत्विज केले. विश्वामित्र, धौम्य, उपमन्यू, मधुच्छंद, विभांडक, सुशिग्न यास येथे द्वारपाळ स्थापिले. 64 दाम्पत्याकडून अश्वस्थानार्थ भूतळीचे अत्यंत पवित्र गंगोदक आणविले. त्या विशेष अशा जोडप्यात वशिष्ठ, अरुंधती, अत्री, अनुसया, कृष्ण, रुक्मिणी, अर्जुन, सुभद्रा, रती, प्रद्युम्न, विषया, चंद्रहास, यवनाश्व, प्रभावती, धर्मिला, अनुशालू ही जोडपी होती. त्या गर्दीत रुक्मिणी सत्यभामाची गंमत करावयास नारदाने कमी केले नाही. नंतर प्रत्यक्ष समारंभास मंगल सुस्वर वाद्य गजरात सुरुवात झाली. धार्मिक विधी संपल्यावर ऋषी श्यामकर्ण अश्वाच्या जवळ आले, म्हणाले, आता हे अश्वा तू यज्ञात हवन करण्याचा यज्ञ पशु हो. या योगे तुला स्वर्ग प्राप्ती होईल. त्यांचे हे बोलणे होताच ते ऐकून अश्वाने मान हलवून दोन्ही ओठांचे स्वर्ण केले. मग अश्वास खांबाला बांधला. धौम्याने त्याला कान पिळला. तेथे कळ होती, ती फिरताच अश्वातून दुग्धधारा निघाल्या. त्याचे समामंडपात सर्वत्र सिंचन झाले. हजारो ऋषी मंत्रचार करीत असता भीमाने तीक्ष्ण तलवारीने त्या अश्वाचे शिरच्छेदन केले. त्याबरोबर त्याच्या शरीरातून एक ज्वाला निघून कृष्णाठायी विलीन झाली. हजारो दुग्धधारा मांडवभर उडू लागल्या. तो यांत्रिक अश्वच तसा तयार केला होता. ते संपल्याबरोबर अश्वाचे धड एकदम जळाले. जिकडे तिकडे सभा मंडपात कापरासारखा सुगंध दरवळत राहिला. त्या कापराचे दाणे यज्ञात टाकून त्याने यज्ञ नारायणाची तृप्ती केली. तेव्हा श्री व्यास म्हणाले, आता यापुढे भारतवर्षात अश्वमेघ होणार नाही. तेव्हा तुम्ही अवधाने सर्वजण वाटून द्या. त्याप्रमाणे करण्यात आले. देव, ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य इतर सर्व नागरिक त्या योगे अतिशय संतुष्ट झाले. साऱ्या अवनीवर शांती समाधानाचे साम्राज्य पसरले. शेवटी सर्वांनी मिळून गंगेत पवित्र स्नाने केली. ब्राह्मणांना आणि जनतेला दाणे वाटले. कृष्णाला धर्माने पूजा करून आपली किरीट कुंडले अर्पिली. ती स्वीकारून श्रीकृष्णाने त्याला परत केली. अशा तऱ्हेने अश्वमेधाची याज्ञिक सांगता झाली. धृतराष्ट्र गांधारी यांनाही परमसंतोष झाला. त्यांनी धर्मास शुभाशीर्वाद दिला. या ठिकाणी हा भाग संपला. पुढील भागात आपण तृप्ती भोजन व धर्माला अहंकार बघूया.